हॅलो फ्रेंड्स, दिवस मावळला की बरोबर 6-7च्या दरम्यान ह्या मच्छरांचा अगदीच सुळसुळाट उठतो बघा. त्यातमध्ये घरात जर बाळं असतील ना, मग तर खूप टेन्शन येतं. कारण बाहेरचं काय आणून वापरावं त्यांना घालवण्यासाठी तर काय भीती वाटते की ह्याने काय साईड इफेक्ट होतील का. अक्षरशः ह्या टाईपमध्ये पार गांधी उठलेला दिसत असतात बघा. त्याचसाठी आपण मस्त अशी एक रेमेडी घरगुती पद्धतीने बनवणार आहोत, ज्याने की काहीच साईड इफेक्ट होणार नाही. आता बघू शकता एकदम घरगुती पद्धतीने आपण इथं चहा पावडर घेतलेली आहे 1 चमचाभर. ती तर चहा पावडर सगळ्यांच्या घरी अवेलेबल असते, असं नाही की कोणाकडे चहा पावडर भेटणारच नाही म्हणून. खूप सिंपल आहे बघा. आता दुसरं आहे आपले इन्ग्रेडियंट जे की आहे लसूण. तो पण अख्खा नाही पाहिजे आपल्याला, फक्त 2-4 त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या पुरेशा होऊन जातात. आणि तो मस्त असा ठेचून घ्यायचा आहे. आता मी डायरेक्ट ठेचून घेते त्याला. त्याचा पाचोळा नाही काढला तरी चालेल, तुमच्याकडे सोललेला असेल तरी तो तुम्ही वापरू शकता, असं काहीच नाही. तो ठेचून घ्या फक्त आणि त्यात टाकून द्या. छान असं होम रेमेडी आपण बनवणार आहे या मच्छरांसाठी, ज्याने की आपल्या बेबीजला कुठलाही साईड इफेक्टसुद्धा होणार नाही आणि कोणालाच त्रास होणार नाही. वृद्ध माणसं असतील किंवा मग बेबी असतील किंवा इतर कोणीही आपल्यासारखे जे असतील तेही, कोणालाच प्रॉब्लेम होणार नाही. सगळं काही व्यवस्थित होईल आणि मच्छरसुद्धा पळून जातील. आणि बघा आता लिंबूसुद्धा सर्वांकडे अवेलेबल असतात. आता इथे 1 लिंबू घेते, ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता चहा पावडर 1 चमचाभर घेतली होती, त्यामध्ये 4 आपण लसणाच्या पाकळ्या ज्या ठेचून टाकलेल्या आहेत आणि लिंबू ह्या प्रकारे मी असं कट करून घेते, कारण त्याचं जास्तीत जास्त रस आपल्याला विथ त्याचं जे पील आहे म्हणजे कातडं आहे त्याच्यासोबत हवा आहे. तो गळता कामा नये जास्त, त्यामुळे मी असं कट केलेलं आहे आणि ते आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे बघा. बघू शकता मला अर्धा लिंबू सफिशियंट झालं. मोठं लिंबू होतं त्यामुळे मी अर्धं कट करून घेतलेलं आहे आणि छोटं असेल तर तुम्ही 1 वापरा. आता बघा हे मी मस्त असं मिक्स करून घेते. आता तुम्ही म्हणाले एवढंच टाकलं की झालं का, ह्यानं काय करणार आहेत, तर नाही, बिलकुलच नाही. तुम्ही व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा. स्टेप बाय स्टेप व्हिडिओ समजून घ्या, व्यवस्थित बघा, कारण तुम्हाला ह्याचा एकदम मस्त असा रिझल्ट भेटणार आहे. आता बघा मी नेक्स्ट स्टेप काय करणार आहे ह्याच्यात ते तुम्ही लक्ष देऊन बघा. शिवाय नुसतीच रेमेडी बनवली आणि डायरेक्टच वापरली असं केलं तरी रिझल्ट भेटत नाहीत. आता मी ह्याच्यात ऑइल टाकते. आता ह्यात कुठलं ऑइल टाकायचं तर तुमच्याकडे एरंडीचं तेल किंवा मग मोहरीचं तेल किंवा मग जे आपलं कडुलिंबाचं तेल असतं की नाही, ते तुम्ही ॲड केलं ना, मग तर एकदम 100% रिझल्ट भेटेल. कडुलिंबाचं तेल तर एकदम इफेक्टिव्ह आहे, स्वस्तात मस्त भेटतं, एकदम मेडिकलमध्ये तुम्हाला भेटून जाईल. आता इथे मी ना साधंच तेल वापरले. जर तुमच्याकडे कुठलंच अवेलेबल नसेल ना, तर तुम्ही साधंसुद्धा वापरू शकता. आणि दुसरी जी आपले इन्ग्रेडियंट आहे ते आहे आपल्या मसाल्यांमधला पदार्थ, म्हणजे की लवंग आणि मिरे. कुठलंही एक असेल तरी चालेल, 2 असले तर 2 चालतील, काही प्रॉब्लेम नाही. मिरे असतील तर मिरे घ्या 2-4, लवंग असेल तर 2-4 लवंग घ्या आणि अशा प्रकारे ओबडधोबड कुटून त्यामध्ये ॲड करून द्या. आता बघा हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि त्याच्यात आणखीन एक टाकणार आहोत आपण इन्ग्रेडियंट, आणि ते बघू शकता इथं मी कापराची पूड घेतलेली आहे, ती आता मी ह्याच्यात ॲड करणार आहे. तुम्ही म्हणाल हे कशासाठी एवढं टाकले, तर ॲज अ रूम फ्रेशनर पण ह्याचा खूप छान उपयोग होईल बरं का, कारण फ्रेग्रन्स एकदम सुंदर येतो ह्याचा. सगळं काही हे ऑइल कडवून घ्यायचं आहे आपल्याला छान असं. कुठल्याच प्रकारचा तुम्हाला ह्याने त्रास होणार नाही आहे, की घाण स्मेल वगैरे अजिबात येणार नाही. छान एकदम स्मेल पण छान येईन ताजा तवाना, कारण त्याच्यामध्ये लिंबू आहे, लसणाचा आहे आणि शिवाय आपण कापूरसुद्धा ॲड केलेला आहे. आणि जे मसालेजनक पदार्थ आपण वापरलेले आहेत त्याने आपले मच्छरसुद्धा नक्कीच पळून जातील. त्यांच्यासाठी हा फ्रेग्रन्स खरंच खूप वाईट आहे, पण आपल्यासाठी हा फ्रेग्रन्स खूप छान आहे. मच्छर ह्याने पळून जातील आणि आपल्याला एकदम सुगंधित वाटेल. आता बघू शकता हे मिश्रण मी छान असं ढवळून घेतलं. आणि आता नेक्स्ट स्टेप कुठली आहे तर बघा, गॅसवर ह्याला छान असं कडवून घ्यायचं आहे आपल्या ह्या तेलाला. आणि तुम्ही हे तेल सारखं बनवत बसण्यापेक्षा ना, एकदाच बनवूनसुद्धा ठेवू शकता, बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. ह्या प्रकारे जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता आणि बनवून ती व्यवस्थित गाळून वगैरे बॉटलमध्ये ठेवा आणि रोज ह्याचा मी सांगते तसा उपयोग करा. आता ह्याचा उपयोग कसा करायचा ना, ते मी पुढं तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी आपण ह्याला छान असं कडवून घेऊया. तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे मंद गॅसवर ह्याला असं हलवून कडवून घ्या. आता ह्याला का कडवायचं, तर जो लिंबामध्ये एक्सेस वॉटर जे आहे का नाही आपलं, ते थोडंसं कमी व्हावं म्हणून ह्याला कडवायचं आहे. कारण हे तेल आपल्याला जर स्टोअर करून ठेवायचं म्हटलं ना, तर ते खराब होऊ नये म्हणून ह्याचं आपल्याला असं कडवायचं आहे आणि त्यातलं जे वॉटरचं जे कंटेंट आहे ते थोडंसं रिमूव्ह करून घ्यायचं आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीनं असं
करून घ्या व्यवस्थित. आता तुम्ही सर्व स्टेप कराल, पण नेमकंच हे वापरायचं कसं हेच जर तुम्हाला माहीत नसेल ना, तर मच्छर बिलकुलसुद्धा कुठंच पळून जाणार नाही, कारण हे वापरणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आता हे कसं वापरायचं ना, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. आता बघा, हे आपलं कढतंय तेल आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की ह्याचा यूज कसा करायचा, तर ह्याचा यूज की नाही 2 स्टेपमध्ये आहे. मी तुम्हाला सांगते, पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप. पहिली म्हणजे ह्या तेलाची आणि दुसरी जी आहे ना ती आहे जो ह्याच्यामध्ये जो उरलेला जो एक्स्ट्रा पार्ट आहे जे की गाळून उरतं आहे वरच्या बाजूला, त्याचा एक आहे. तर मी दोन्ही पण यूज तुम्हाला सांगते. आता बघू शकता आपल्या ऑइलचा कलर कसा झाला आहे, थोडासा पिवळसर हिरवटसर असं दिसतो आहे आणि छान असे मी त्याला गाळून घेते. गाळल्यानंतर त्याला वरच्या भागात जो उरलेला आहे ना गाळणीवर, त्याला थोडंसं प्रेस करून घ्या. त्यातलं तेलसुद्धा आपण रिमूव्ह करून घेऊया आणि खरंच खूप छान इफेक्ट पडतो. माझ्या घरीसुद्धा बेबी आहे. प्रत्येकालाच असं वाटतं की घरात बाळ असले की खरंच खूप काळजी वाटून जाते, कारण कुठल्याही गोष्टीचा साईड इफेक्ट नको असतो. बेबींना लगेच रिॲक्शन वगैरे होतात. त्याच्यामुळं ना ही जी ट्रिक आहे ना ती तुम्ही खरंच यूजफुल आहे तुमच्यासाठी. नक्कीच वापरून बघू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. याने कुठलाच साईड इफेक्ट होणार नाही आणि ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे, काहीच नाही. त्याच्यामुळं एकदम निश्चिंत राहा आणि ह्याचा उपयोग करून बघा. आणि एकदम घरगुती मटेरियल आहे, ह्याच्यात काहीच असं नाही की तुम्हाला भेटणार नाही का अवेलेबल नाही आहे म्हणून. आणि बघा आता इथं मी काय केलं आहे, तर 2 स्टेपमध्ये आपल्याला हे वापरायचे आहे. तर मी बघू शकता असा आपल्याकडे साधा जो कापूस असतो तो घेतलेला असा पसरवून, आणि जसं आपण फुलवात बनवतो की नाही तसं ते बनवायचं आहे खरं. आता पण मी त्याच्या अगोदर ह्याच्यातलं जो लिंबू आहे ना ते पूर्ण काढून घेते, कारण हे आपल्याला जाळायचं नाही, फक्त म्हणजे जाळायचं आहे हे पूर्ण आणि त्याच्यापासून जी धूर बनवायचा आहे पूर्ण असा, जेणेकरून मच्छर पळून गेले पाहिजेत. आता बघा ह्याच्यात लसूण वगैरे आहे छान असा, त्याचा फ्रेग्रन्स आपल्यासाठी छान आहे पण मच्छरांसाठी बिलकुलच नाही आहे. त्याच्यामुळं ना ह्याला असं फुलवात आपण कशी बनवतो त्या टाईपमध्ये बनवून घ्या. व्यवस्थित असं ते पॅक करून घ्या आणि वरच्या साईडला असं पिळून घ्या. एक वाती टाईपच झाली, फुलवात जशी असते ना त्या टाईपमध्ये. आणि कुठल्याही तुम्ही वाटीत ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता माझ्याकडं आहे तिथे एक दुसरी मी हे घेतलेली आहे जी आपण दिवा लावतो त्याची पंचात्री, त्यात मी ठेवून दिलेले आहे आणि ते आपण साईडला ठेवून घेऊ. आता दुसरी स्टेप मी सांगते तुम्हाला आता पहिले, मग नंतर सांगते की ह्याचा वापर कसा करायचा. तर ते बनवून घेतलेलं आहे. आता त्याच्यावरून पण आपल्याला थोडंसं तेल घालून घेऊ आणि म्हणजे ते साईडलाच ठेवून देऊ आणि नंतर डायरेक्ट यूज कसा करायचा ते सांगते मी तुम्हाला. आता ह्याच्यात मी पहिलं ह्याच्यावरनं ऑइल टाकलं, जास्त टाकायचं नाही, थोडंसं ह्याने पेढ घेतला पाहिजे, म्हणजे का म्हणून ते जळत गेलं पाहिजे, आतलं मटेरियलसुद्धा ह्याचं जळलं पाहिजे सोबतच त्या कापसाच्या, म्हणून मी हे असं केलं आहे. आता बघा ह्याच्यात जे उरलेलं तेल आहे, आता हे उरलेलं म्हणजे मी आत्ताच्या 1 टाईमसाठी बनवलेलं आहे. आता तुम्ही हे जर स्टोअर करून ठेवायचं म्हणलं ना तरी पण चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. आता बघा एक वात करून सिंपल आपण घरात जसा दिवा लावतो, दिवाबत्ती तर प्रत्येकाच्या घरात होतेच, दिवस मावळला की दिवाबत्ती होते ना, त्या टाईपमध्येच हा दिवासुद्धा एक दुसरीकडे लावून ठेवून द्या. जसं देवाचा दिवा लावताना तसं आठवणीनं हा दिवा दुसरीकडे लावून ठेवून द्या, म्हणजे मग घरात मच्छर अजिबात येणार आहेत. आता हे 2 जे दिवे रेडी झालेले आहेत ना आपले, तर त्याचा वापर कसा करायचा नाही मी तुम्हाला सांगून देते. तर बघू शकता दोन्हीही टाईपमध्ये दिवे आपले रेडी झालेले आहेत आणि ह्याचा एकदम रिझल्ट बेस्टच असणार आहे. तर आता बघा ह्या दिवा मी इथं लावून घेते अगोदर. तर ह्या टाईपमध्ये तो लावून घ्या आणि दुसरा जो दिवा आहे त्यालासुद्धा वरच्या साईडला आपण वाती टाईप केले तिथं तो लावून घ्या आणि आता त्याला पेटत जाऊ द्या. तो पेट घेत जातो दिवा आणि नंतरनं तो आपोआप जळत जातो आणि पूर्ण असं धुपान होऊन जातं सगळं. आपण धूप कशी लावतो त्या टाईपमध्ये होतं, पण ह्या धुपामुळे ना घरामध्ये येणारे मच्छर आहेत ना ते बिलकुलच येणार नाहीत बघा. आता बघा ह्याला दोन्हीला पण मी असं पेटवलेलं आहे. आता दुसरीकडं धूप होईल त्याची थोड्या वेळात, तोपर्यंत मी हा दिवा सांगते तुम्हाला. तर हा असा खिडकीमध्ये दरवाजाच्या साईडला असा तुम्ही ठेवून द्या लावून, कारण तिथं 6-7च्या दरम्यान मच्छर येणार म्हणजे येणारच. कुठेही खिडकी उघडी दिसली तर शक्यतो उघड्या ठेवूच नका. ज्या तुमच्या स्लायडिंगच्या खिडक्या असतात की नाही, जे जाळी नेट वगैरे असतं तसं नेट ओपन ठेवा, साधारण असं घरामध्ये आलेलं मच्छरसुद्धा त्यांनी मरून जातं. आता दुसरीकडे बघा आपला हा जो
ठेवला होता आपण दिवा ते पेटायला, तर तो छान असा पेटत चालला आहे. मस्त असा त्याचा धूप होतोय, धूर दिसतोय तुम्हाला. तो पूर्ण घरामध्ये एक अशी चक्कर मारा त्याची, म्हणजे त्या धुराने ना, धुराच्या वासाने जिथं असं खालच्या साईडला वगैरे थोडंसं जिथं जिथं मच्छर बसण्याची शक्यता आहे अशा टाईपमध्ये पूर्ण घरामध्ये चक्कर मारा. म्हणजे जिथे कुठे मच्छर असतील ना, ते पूर्ण असं बाहेर निघून मरूनच जातील किंवा मग बाहेर पळण्याची त्यांची चान्सेस असतात. किंवा मग ते लपूनसुद्धा बसू शकतात ना. लपलेले मच्छर मरले पाहिजेत ना, परत ते बाहेर येता कामा नये. म्हणून हे असं सगळीकडे फिरून घ्या पूर्ण घरामध्ये. ते छान असं पेटत जाते बघा आतपर्यंत. तुम्ही बघू शकता आतमध्ये एकदम पेटत चाललेलं आहे ते. तर ह्या टाईपमध्ये मी सगळ्या घरात फिरून ना असं दरवाजाच्या ठिकाणी ठेवलेले. थोड्या वेळ डोअर आपण ओपन ठेवतोच. मग अशा प्रकारे डोअर आपण ओपन ठेवला की नाही, तिथं जे मच्छर वगैरे येतील ना, ते बिलकुलही इफेक्ट करणार नाहीत. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि हे नक्की ट्राय करून बघा. बाय बाय.